सगळ्यात मोठी बातमी आपण पाहूयात। अयोध्येमधील राम मंदिरामधल्या चोरी प्रकरणामध्ये ठाकरे 18 तारखेला नागपुरात रामरक्षा पठण करणार आहेत। हिंदूंच्या नावाखाली लूट सहन करणार नाही असा आक्रमक पवित्रा उद्धव ठाकरे यांनी घेतलाय। तर ठाकरेंच्या आंदोलनावर भाजप आणि शिंदे सेनेनं टीकास्त्र सोडलंय। राम मंदिरातल्या लुटी विरोधात उद्धव ठाकरे 18 तारखेला नागपुरात रामरक्षा पठण करणार आहेत। हिंदूंच्या नावाखाली सुरू असलेली लूट सहन करणार नाही असेही ठाकरे म्हणालेत। या आधी सुद्धा ठाकरेंनी मुंबईतल्या दादरमध्ये रामरक्षा पठण केलं होतं। येत्या 18 तारखेला नागपूरमध्ये हा कार्यक्रम होईल, जिथे मी स्वतः जाणार आहे। माझा प्रयत्न आहे की आता हिंदूंनी झोपून चालणार नाही, जागा झालं पाहिजे। आपल्या हिंदुत्वाचा, आपल्या हिंदू धर्माचा दुरुपयोग करून जर लुटण्याचा कार्यक्रम कोणी करत असेल तर त्यांना आता त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे। जसं 16 दिवसांनी दिल्लीला त्यांनी पाठिंबा दिला, तसंच अनेक वर्षानंतर सुचलेलं हे शहाणपण आहे। ज्यावेळी आमच्या खासदार नवनीत राणा आणि राणा हे दाम्पत्य हनुमान चालीसा वाचायला बसलं, त्यावेळी त्यांना हे जेलमध्ये टाकणार आहे। राम मंदिर बांधू नये म्हणून सांगणाऱ्या काँग्रेसच्या मांडीवर बसलेली ही सगळी लोक यांनी आता हिंदुत्व काय शिकवावं? आम्ही अद्याप परवानगी मागितलेली नाही। मी उद्या नागपुरात जाईन, त्यानंतर हे मंदिरा संदर्भातलं जे काम आहे ते कुठे करायचं, पण आम्ही रामरक्षा मांडणार आहोत, आम्ही हनुमान चालीसा मांडणार आहोत। आता ह्याच्यासाठी जर परवानगी घ्यावी लागत असेल तर हे काय हिंदुत्वाचे कोणी मालक झाले आहेत का? आम्ही जे करतोय त्याला खरं वाटते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पाठिंबा दिला पाहिजे। तर देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्यांनी निर्माण केलेले राम मंदिरं असतील, त्या सगळ्या पुजाऱ्यांनी, भक्तांनी आमच्या आंदोलनात सहभागी व्हावं। मी तर देवेंद्र फडणवीस यांना खुला निमंत्रणच देतोय। मग आज तुमचं हे आंदोलन नाही तर तुमचं नौटंकी आहे। तुम्हाला साधी रामरक्षा म्हणता येत नाही आणि उद्धवजी पुस्तकामध्ये बघून देखील तुम्हाला रामरक्षा म्हणता येत नाही। तुम्ही नमाज पठण स्पर्धा घ्या। उद्धव ठाकरेंनी नागपुरात आयोजित केलेलं रामरक्षा पठण नसून ठाकरे गट रक्षा पठण असल्याची टीका परिणय फुकेंनी केली आहे। उद्धवजींना बुद्धी थोडे उशिरा सुचली। प्रभू श्रीरामांची म्हणजे प्रभू रामरक्षा सूत्र म्हणण्यापेक्षा हे मला असं वाटतं स्वतःची उभठा रक्षा सूत्र म्हणण्याकरता तिथे आलेले आहे। स्वतःच्या रक्षणाकरता ते तिथे आलेले आहे आणि स्वतःचा पक्ष रक्षणाकरता आलेले आहे।